आता काय ना, आता माणसाने वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं, देवळा पुढे कोणी तंबाखू काढली आणि पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला माझाटून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते, त्याचा बाप पिसळलेला होता. फार भांबवली माणसं. हो हो, नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो, आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनं, तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरन भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज, विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे, आजची मुलगी आमदार आहे, आजची मुलगी खासदार आहे, आजची मुलगी महापौर आहे. आणि याला दोनच माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. नाही तर कोण शिकवत होतं? पुरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या कचऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार आहे. हा, चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं, बायको ठरली बी. कोण? पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून. ते मी सांगू का? 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट, एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड तापावलं, नागपुडीत घातलं. काय? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या नाका, बायको कशी असावी? पण आता मी सावळा आहे पण नाक वा वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही, तिला माझ्या नळावं यायला काय, तिला माझ्याकडे साखर उष्णी मागायला काय, नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी, संसारच खास. यांना काय आखली आहे? भोरी दिसली, गालात असली, झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी 3 एकरी, आला आमच्या बोखांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, महिला मंडळ ज्याला आपण जोडवं घालतो, ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पाय पाय सुरुवात केली. म्हणत पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय नाही, शंकर नवरदेव झाले. नीट आहे का? शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे. शंकरानं उघडले डोळे, वरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली. मंडप बिंडप टाकला, डीजे बिजे लावला, बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले, वराड नाही. त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुथलंय आवडत्या. मग हे फाशी घेईल, प्रेम भंग होईल, गाडीनं उडवेल, बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची. आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले, तुम्ही मागे जा, माझे लग्न नाही होणार. का? माणूसच जगणार नाही म्हणजे. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ.
आणि वर वावळायची पाळी आली. वर वावळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली, आरडली सुद्धा नाही. त्याच लुगड्यावर गेली. वरवाळणीचं लुगडं घेऊ नये आणि लागलं ना लग्न शंकराचं. या शुभ्रवस्त्रारुता या वीणावर दंडमंडित करा. या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती. निशेष जात्यापहा शुभमंगल सावधान. पाहता काय माहिती लागलं लग्न शंकराचं लग्न लागलं आणि नवरी नवरदेवाच्या घरी गेली. बापानं यज्ञ मांडला आणि बापाच्या यज्ञात नवऱ्याचा अपमान. पार्वतीने टाकली अग्नीत उडी. पार्वतीच्या शरीर जळालं. शंकराने घेऊन जाताना त्याचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तीपीठ. त्यातली 3.5 महाराष्ट्रात, तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्धसप्तशृंगी वणी हे देवीची 3.5 पीठ. मग तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, नांदगाव सदोची सगळ्या देव्या एकच. नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन ओट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. मग ती देवी कोण? अनादि निर्गुण प्रगट देवावाणी. आणि ही देवी
एकच, ह्याला एक तिसरी अध्यात अशी हवी आहे, तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल, तुम्ही फक्त देवात भेद करू नका. गुरुवार केले तुम्ही चारीवी लबाड बोलायचं नाही, काही फरक नाही. मग हे कुठाने सांगितलं कोण तुम्हाला? पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोग त्यात? पार्वती जाताना का उठला, दुर्गे दुर्गेट भारी, शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ, त्याला काय किंमत आहे? हा, देवाची पूजा नाही करायची जास्त. ऐका नीट आता, तू ऐका तिसऱ्या अध्यातल्या, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा, त्याच्यात देव आहे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची शांघाई शाखा, मग तुम्ही म्हणाले देवांना नावं का पडले? ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या त्या देवीला ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी, चामुंडिनी मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे. पुरावा असाय त्याला काकड्यात, अवताराच्या राशी तो हा उभा. हे खंडोबा भैरोबा, हे खंडोबा भैरोबा बिरोबा हे जे देव आहेत, हे सगळे देव देवादिदेव महादेव आहेत. फक्त एकाचा असं आहे, एकाला आवडतो भंडारा, खंडोबाला आवडतो भंडारा, या बाईला आवडतं कुकू, पांडुरंगाला आवडतं बुक्का. देव एकच. असं हे घोटाळा नाही करता. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. आणि पूजा कोणची करा, पांडुरंगाचीच होती. मग तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची? देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते आणि पांडुरंगाची केली तरी पांडुरंगाला जाते. त्यामुळे असं भेद नाही करत बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच वाटेल का, असं असं काही नाही. दागिना कशाचाही करा, मूळ सोनाची. दागिना कशाचाही करा, मूळ सोनाची. तसं देव एकच आहे, फक्त भाव ठेवा. आणि ती देवी तयार झाली बाह्य रंगात, आता ती देवी पाहिजे अंतरंगात. बाह्य संपली ती देवी, आता तुळजापूरची कोल्हापूरची, आता अंतरंगातली देवी. पटापटा बोलत जायचं फक्त. आता ए बऱ्या, तुझं नाव काय? हा, गणेश. तुझं रे? डॉन, जॉन, यश. तुझं रे? तुझं? तुझं रे? हा, हे पोरेचं नाव खास प्रेम. चला आता बोलत जायचं, घुसलं बरं का आपण अंतरंगात. आता ह्या मुलाचं नाव यश आहे, या मुलाचं नाव प्रेम आहे, या मुलाचं नाव गणेश आहे. आता बोलत जायचं फक्त. देवी तयार करत जायची आतमधली, आता बाहेरची नाही, बाहेरची कथा संपली. आता अंतरा. आता याचं नाव गणेश आहे. पटकन बोला, याचं नाव ठेवलेलं नाव आहे का याचं नाव आहे? ठेवलेलं नाही. मान्य आहे तुम्हाला? याला मूळ जन्माला आला तेव्हा नाव फायनल झालं, फायनल झालं. पुन्हा वळवळ नाही करायची बरं का आता. हां, फायनल झालं. याचं मूळ नाव हे नाही, हे याचं ठेवलेलं नाव आहे. हा कसा तयार झाला ऐका. आता बनवून दाखवतो पोरग, बनवूनच दाखवतो पटकन. कीर्तनात लवकर पोरं होत्या. हां, आता तुम्हाला बनवून दाखवतो. याला देवी कोणती ती देवी फिट करून देतो तुम्हाला. श्री संघ जर नीट ऐका, श्री संघ जर समतिथीला झाला तर मुलगा होतो, श्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, आणि श्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. कोणी उठायचं आणि माया पोराला पाकवा शिकवा, कोणी उठायचं माया पोराला गायन शिकवा जमणार नाही. परमार्थ रक्तातच असावा लागतो. आपण किती दिवस जरी टाळ कुठले तरी गतीर घराण्याच्या परमार्थ रक्तातच असल्यामुळं त्यांच्या नातापासून तर बाबापर्यंत सगळं घरतच. हा यांच्या तुकोबरायचं म्हणणं कसं आहे, माझ्या वडिलाची मिराशिका देवा, पण इतक्या दिवसाची होती. तसं या घराण्याला मुळात कशात गतीर घराण्याच्या रक्तात परमार्थ आहे, लोकात नाही. परमार्थ कशात आहे? रक्तात आहे. असं कोणी उठणं नाही पडला पाकवा शिकवतो. बाबा पेंड आहे का इथं? पाक होत्याचं याडं निघलं, तूच कुठं शिकतो? पागल बिगल आहे तू काही? कोणी उठायचं नाही पडला कीर्तन शिकवा. कीर्तन करायचीच कथा कथांना 90 हाणतात. तुका पागल आहे का? आवारे
आला आता ते पोलीस खातं नंगाड झाले आता ते दंगल होऊन गेल्यावर धरत्या बस गाडीत तुम्हाला बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर त्याला माहितच नाही काय झालंय बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता एक तर संडासवरून आलं डबड्या सगळं नेलं बस गाडीत आणि याला कारण ऐका आणि पोलीस खातं कडक झालंय ना ही काळाची गरज झाली लय महत्वाची महिला सुरक्षित झाल्या पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या ते लय महत्वाचं झालं मला हो ऐका आता कायदा कडक झालाय पोरांनो 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची हो 3 महिने जामीन नाहीये 90 दिवस वरून ऐका काय वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागतात आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड गावाचं कार्ड आख्या घराचं कार्ड त्याच्यात पडताळणी बसला नाही चला घरी हो आता अवघड आहे हातानं झटे करू नका तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव मोर्चाला मी गावाला चाललो भो नको 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 त्याच्यात उतरू नका नाही 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 जिंदगी संपेल काय मत आहे तुमचं हातानं कुटाने करू नका तुम्ही त्याच्यात उतरूच नका तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा 2 टाइम फुकाट खा एक सांगा तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना मला तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे ही गुंतू नका विमानानं प्रवास पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म बरं दंगलीची तारीख काय 5-7 वर्ष नाही चालत ती 30-35 जसं वय वाढन तशी तारीख जशी वय वाढन तशी तारीख हो अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल ही अवलाद कुठं गुतेले का नाही थोडा सुपारी गुतलंय का अर फोड नका सुपारी का त्या पोरीला पोरत नाही म्हणा का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं प्रत्येक पोरीच्या आईबापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल 70,000ची पल्सर आहे पोराला 10,000चा मोबाईल आहे 3,000चा बूट आहे त्याच्या पायात आणि ते बोंबलं हिंडत आहे बुटानं हाणलं पाहिजे ते आपल्या घरात एंट्री नाही पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन हे कपडे हाय मी करेल प्रयत्न परत मी तुला पैदा केलं तुम्हाला शिकतो का नालाय का पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल गळ्याचं माप दे पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं पोरगं 5 तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणल्यावर म्हणायचं औषध घेतो का तो शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढी त्यात एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय प्रत्येक बापानं सांगा विनोद आहे का गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक बापानं मुलाला शिस्त लावली पाहिजे मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे शिस्त थोबाड फोडून टाका तिचं केसांची स्टाईल तपासा दप्तर चेक करी जा मुलीचं वह्या चेक करा वर्गातल्या शेवटच्या पानावर गृहपाठ असतो
तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही. मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आले. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्ती वाट फिरते. भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पायदास नाही. मागून खिचडी फाटेल, पुढच्याला म्हणतो फडून टाकेन, फडून फडून टाकेन. मग ही कोण शिवीन. काय उभे गेले 2 दारुडे रस्त्यानं दुलत चालले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का मी जर राजीनामाच द्यायला नाही. काय करता काय आपल्याकडं. अहो ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली. फक्त कष्ट आणि नीती. पोरांनो व्यवसाय करा, शिकू नका. काय करा शिकून करणार काय तुम्ही. 25% कंपन्यांचं काम झालंय. शाळेत पोरं राहिले नाही. मास्तर एक्स्ट्रा झाले. 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं. मरता का तुम्ही. गारगारी का ना, कुल्फी का ना, पावी का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, शिजून 230ला आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या कालामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो. निर्वेशनी रान कष्ट करा. लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं कवर. बायका मिळानं रेंज गेली काहींची. रेंज व्हायरस आला त्यांना. व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच. काय करतात. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं पण नाही पसंत केलं. त्याला एक माझ्यासारखं भेटला. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. यांचं काय करता बायका. महिला म्हटलं महाराज म्हणून नाही, महाराज मरू द्या तिकडं. पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का. ऐकाल का. आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका. मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो. आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा. मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लय भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना. आईवर कादंबऱ्या करू नका. आईवर कथा करू नका. आईवर व्याख्यानं करू नका. आईवर भाषणं करू नका. आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा. हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता. काय करता. आईवर कादंबऱ्या लिहून काय करता. आईवर व्याख्यान ठेवणारा तीच आई वृद्धाश्रमात आहे. व्याख्यान करता कशाला. आईवर. आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बाबावर बोलतात. आई बाबावर बोलू नका. त्यांना हसत ठेवायला शिका. ही पूजा आहे. बोलून काय करत. बोलून काय करत. कुत्र्याला बिस्किट आहेत. काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडत त्या कुत्र्याबरोबर. इतके नालायक अवलादी आहेत. काय काय काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर. ते कुत्र मध्ये का बसवतात. ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढे राहील. बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका. आणि देव याच्यातच आहे. तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का. आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय. नाही तर काय उपास मारायचं. कोण सांगितलं देव तुम्हाला. बावळा सारखा. पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझ विना संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. काय करतात. कपून टाकेन फडून टाकेन मुतला शंकर. मग पार्वतीनं आरती बदलावली. घालीन लोटा.
काय उपयोग आहे त्याचा? एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही हा. आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका. मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो मला लई लई म्हणजे लई. पोराला 100चा पेन पोरीला 200चा. पोऱ्याचा बूट 500चा पुरीचा 1000चा. पोऱ्याचा ड्रेस 2000चा पुरीचा 5000चा. जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. ह्या अवलतीसाठी नाही करत. हा धोका आहे. हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार. हा धोका आहे. साप मुलीचे लय लाड करतो माझा करायलाच पाहिजे. ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे. फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे. तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड तर पप्पा मेलाच पाहिजे. नाही फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे. एक सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात नाही. लेट होऊ द्या काय फरक पडत नाही. पण एक वाक्य सांगतो पूर्ण. तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही. हे फक्त म्हणायचं आहे ते जगाला. हे फक्त म्हणणार आहे. पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे. तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला. तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पोरीनं तुमचा बाप. पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप. लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही. त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणला माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे. त्यानं कपड्याला किंमत नाही दिली. त्याची चपल तुटली तरी चालते. त्याची दाढी वाढली तरी चालते. मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतकरणातलं समाधान आहे. काही लागत नाही. मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा. 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो. पूर्ण आयुष्यात एक करा नीट आहे का. एक विषयात मार्क कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं. मुलीला तब्येत पाहिजे. ती बोगसगिरीच चालणार नाही. मुलीला कराटे आले पाहिजेत. मुलीला फायटिंग आलं पाहिजे. मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे. मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे. तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे. माझं वाक्य परत नीट ऐका. तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच. मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही. तुम्ही कराटे शिका. शस्त्र वापरता आलं पाहिजे. 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे. 2-3 पोरांनी छेड काढली पोरीनं तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना 2 सापडायची सुद्धा नाही. फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बस. पण तुम्ही बावळाट मर मग. सांगा मुलीनो हा विनोद आहे का नाही. आणि आलो आणि तिसरं वाक्य पुरे. आपला बाप कितीही गरीब असू द्या कितीही फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे. त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे. बस जगायचं तरी कशाला आहे. किती दिवस जगायचे. काळ बदललाय. काळ वाईट आलाय का चांगला. वाईट. तरुण पोरं ध्यानात ठेवा. आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो. आता पुरुष पोरांना सांगतो. पोरांनो 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या. 8 दिवस आईन बाप जाऊ द्या. तुम्ही 8 दिवस फक्त भावजेच्या हाताखाली फुकट खा. तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. घालेल. पोरांनो व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत. काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं. 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता ज्यांच्या मारायच्या नोकऱ्या आहेत त्यांना